नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता ज्या महिलांना आतापर्यंत फॉर्म भरता आला नव्हता लाडक्या बहिणीचा, त्यांना फॉर्म भरता येणार आहे का? तसेच मुदतवाढ झाली आहे का? आणि ती झाली असेल तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे? कुठली कागदपत्रं लागणार आहेत? तसेच ती मुदतवाढ किती तारखेपर्यंत झालेली आहे? आणि तुम्हाला नवीन अर्ज कुठे भरायचा आहे? यावेळेस तुम्हाला ऑनलाईन भरायचं, ऑफलाईन भरायचं का कुठे भरायचं आहे? ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहेत ते मिळत राहतील आणि तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स, बातम्या कळत जातील. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय नक्की विषय, मुदतवाढ खरंच झाली आहे का? होणार आहे का? कधी होणार आहे? काय होणार आहे? असे प्रश्न बरेच जण विचारत आहेत किंवा मुदतवाढ व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांची इच्छा आहे. बऱ्याच महिलांना फॉर्म भरता नाही आले काही कारणास्तव. जसं की सर्व्हर डाऊन होता, लास्टच्या दिवशी खूप गर्दी होती, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पण सगळ्यांचे फॉर्म भरता आले नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेपासून. त्यामुळे त्यांना आता परत फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची अशी मागणी आहे की फॉर्म मुदतवाढ व्हायला हवी, आम्हाला फॉर्म परत भरायचे. ठीक आहे. तसेच काही महिलांचं काय होतं की त्यांचं बँक अकाउंट नव्हतं, काही महिलांची कागदपत्रं नव्हती व्यवस्थित, त्यामुळे त्यांनाही फॉर्म भरता आला नाही. आता त्यांनी या आचारसंहितेमध्ये त्यांनी एका महिन्यात सगळी कागदपत्रं तयार केलेली आहेत, तर त्यांना फॉर्म भरायचा आहे. पण आता फॉर्म मुदतवाढ झाली आहे का ती कन्फर्म आपण बघूया त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. सगळ्यांना माहिती आहे की आता निवडणुकीचा निकाल पण लागलेला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार होता. पण तो हप्ता अजूनही आला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर आला असेल हप्ता तर तो नक्की कमेंटमध्ये सांगा. काहींना आला आहे, काहींना नाही आला. तर तो बघूयात आपण. तसंच काही महिलांना अजून एकही रुपया त्यांच्या खात्यात पडला नव्हता. त्या महिलांना पण आता डिसेंबरचा हप्ता आताच येणार आहे. म्हणजे जुलैपासून डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते ते तुम्हाला आत्ता येणार आहेत. आणि आता हप्ता जो आता झालेला आहे ₹2100चा हप्ता झालेला आहे. आधी होता 1500चा हप्ता. ठीक आहे. आता झालेला आहे 2100चा हप्ता. त्यामुळे तुम्हाला आता डिसेंबरपासून जो हप्ता मिळेल तो सगळा ₹2100 असा मिळून जाईल. ठीक आहे. तर हे झालं सगळ्या गोष्टी. तसेच आता नवीन काही नियम आलेले आहेत, ते पण त्याचा व्हिडिओ आपला चॅनलवर आहे, तर जाऊन बघू शकता. नवीन 4 नियम आलेले आहेत. ते 4 नियम कोणते आहेत? आता आता इथून पुढे जे 6वा हप्ता आहे त्यासाठी वेगळे निकष असणार आहेत, वेगळे नियम असणार आहेत. जरी तुम्हाला याच्या आधी पैसे आले असतील तरी आता पात्रता बदललेली आहे किंवा नियम आहेत ते लागू होणार आहेत किंवा अर्ज पडताळणी आपण म्हणू शकतो चालू होईल परत. त्या अर्ज पडताळणीमध्ये काय होणार आहे, ज्या महिला अपात्र महिलांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांना आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. तसेच त्यांच्या आधीचे जे पैसे मिळाले असेल ते पण वसूल करण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही नक्की नियम वाचा. नक्की नियम आपला व्हिडिओ आलेला आहे त्या चॅनलवर बघू शकता. तुम्हाला नक्की नियम कळतील आणि कुठल्या बँकेत पैसे भरणार आहेत, कुठल्या पोस्टाच्या खात्यात पैसे भरणार आहे, याचा पण एक वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला बँक चेंज करावी लागणार आहे का ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल. ठीक आहे. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण लिस्ट आहे बँकांची. त्यामध्ये तुम्हाला आपल्या बँक चेक करायची आहे. जर ती बँक असेल तरच तुम्हाला पैसे येतील इथून पुढे. बँकांचे पण काही नियम चेंज झालेले आहेत. हीच बँक हवी असं म्हणणं आहे. ठीक आहे. हे झालं सगळ्या गोष्टी. आता बघूयात आपण मुदतवाढ झालेली आहे का नाही, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. चला मग बघूयात काय सविस्तर माहिती. माझी लाडकी बहीण योजना नवीन अर्ज प्रक्रिया सुरू, तर अशी लगेच करा, करा नोंदणी. ठीक आहे. म्हणजे आता नवीन फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत. ते नवीन फॉर्म तुम्हाला कसे भरायचे आहेत, कुठे भरायचे आहेत आणि काय काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. लवकरच आता या योजनेअंतर्गत दरमहा ₹2100ची मदत दिली जाणार आहे. आधी ₹1500चा महिना होता. सगळ्यांना माहिती आहे. 1500-1500नी तुम्हाला हप्ते मिळालेत. आता इथून पुढे म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याच्या इथून पुढे तुम्हाला आता ₹2100चा जो हप्ता आहे तो होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला आता ₹21 मिळतील. ठीक आहे. हे झालं महत्त्वाची गोष्ट. आता बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024मध्ये ही योजना चालू केली. तर आत्तापर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र अजूनही योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्या आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 4 कोटी महिलांनी फॉर्म भरले होते, पण त्याच्यापैकी फक्त किती 2 कोटी महिलांना जो आहे तो लाभ मिळालेला आहे. अजून अर्ध्या महिला म्हणजे 50% महिला ज्या आहेत त्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. आणि त्यातनं पण अजून म्हणजे ज्या महिलांनी फॉर्मच नाही भरले, ज्या महिलांना फॉर्म भरताच नाही आले, त्या पण या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. तर ते बघूयात पुढे आपण कसं काय वगैरे. बघा, कागदपत्रांची कमतरता, वेळेचा अभाव आणि अशा अन्य काही कारणास्तव अनेक महिला योजनेसाठी वेळेत अर्ज करू शकणार नाहीत. बघा, काय कारण तर काय आहेत नेमकी कागदपत्रांची कमतरता. म्हणजे एखादं कागदपत्र नाही आहे, त्यांना अरेंज करायचं किंवा त्याला शोधायचं किंवा काढायचं यात वेळ जातो. वेळेचा अभाव म्हणजे जेव्हा मुदतवाढ केली गेलेली, ठीक आहे, तेव्हा 15 ऑक्टोबरची मुदतवाढ होती, त्यात मला ऑनलाईन फॉर्म भरता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन न भरू शकल्यामुळे अंगणवाडी सेवेकडे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे होते. तिथे जाऊन गर्दी असल्यामुळे, वेळ जास्त नसल्यामुळे अंगणसेविकांना पण सगळ्यांचा फॉर्म, अंगणवाडी सेविकांना पण सगळ्यांचा फॉर्म भरता नाही आला. गर्दी असल्यामुळे बरेच लोक तिथे आले होते. त्याच्यामुळे त्यांना पण जेवढी 15 ऑक्टोबर जेवढे फॉर्म भरणं झालं तेवढेच भरणं झालं. ज्या बाकीचे लोक त्यांचे फॉर्मच राहिले. ठीक आहे.
तसेच यासाठी वेळेत अर्ज करू शकला नाहीत, त्यामुळे त्यांना आता योजनेचा लाभ मिळू शकला नाही. अशा वेळेत अर्ज न करू शकलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी अर्ज करण्यासाठी लवकरच एक पुन्हा संधी मिळणार आहे, अजून एक संधी मिळणार आहे. सगळ्यांना माहिती आहे, आधी डेट होती 30 ऑगस्ट. ठीक आहे, जुलैमध्ये आपली योजना निघाली होती. शेवटची डेट आपण सरकारनं दिली होती 30 ऑगस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर ती 30 सप्टेंबर केली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर केली. आता 3दा वाढ झाली. आता परत ज्या महिला वंचित आहेत त्यांसाठी परत एकदा एक संधी मिळणार आहे. ती संधी बघूयात आपण. या टप्प्यात सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल व ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासून योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे आता ज्या महिन्यात तुमचा अर्ज मंजूर होईल, सपोज तुम्ही आता डिसेंबरमध्ये फॉर्म भरला, तुमचा फॉर्म डिसेंबरमध्येच अप्रूव्ह झाला आहे, तर तुम्हाला डिसेंबरपासून पुढे पैसे मिळतील. डिसेंबरचा हप्ता मिळेल आणि डिसेंबरच्या पुढे. तुम्ही जानेवारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळतील. आणि ज्या महिन्यात तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्याच महिन्यात, ठीक आहे, ज्या महिन्यात बघा काय, ज्या महिन्यात तुमचा फॉर्म अप्रूव्ड, तुम्ही फॉर्म कधी पण भरा, सपोज तुम्ही फॉर्म भरला डिसेंबरमध्ये पण तो अप्रूव्ह झाला आहे जानेवारीमध्ये, तर तुम्हाला जानेवारीपासून पैसे मिळतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आता जेव्हा निघेल लवकरच तेव्हा तुम्हाला फॉर्म पटकन भरायचा, म्हणजे तुमचा लवकर अप्रूव्ह पण होईल आणि पैसे त्या महिन्यापासून चालू होतील तुम्हाला. त्यामुळे जर याआधी तुम्ही काही कारणास्तव अर्ज करू शकला नसाल तर अर्ज प्रक्रिया सुरू होताच लगेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. आता बघा निकष काय, पात्रता काय, म्हणजे आपण बघूयात काय काय पात्रता आहे. पहिलं तर महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असले पाहिजे. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणतेही बँक खाते असले पाहिजे, कोणते पण बँक खाते असले पाहिजे. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे उत्पन्न पण तुम्हाला 2.5 लाखापेक्षा तुमचं कौटुंबिक उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न जे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे. हे निकष आहेत. हे निकष तुम्हाला लवकरात लवकर बघून घ्या. ह्या निकषात बसत असेल तरच फॉर्म भरा. कारण जर ह्या निकषाच्या बाहेर तुम्ही असाल तर आणि तुम्ही फॉर्म भरला तर मात्र आता तसं अर्ज पडताळणी चालू झालेली आहे ऑलरेडी आधीच्या महिलांची, त्यामुळे तुमची पण अर्ज पडताळणी होऊ शकते. त्यासाठी जर पात्र नसाल तर तुम्ही फॉर्म भरूच नका. पात्र असाल तरच फॉर्म भरा, पुढे प्रॉब्लेम नको. ठीक आहे, आता आवश्यक कागदपत्र काय लागतात बघा. पहिलं तर आहे आधार कार्ड. आधार कार्ड मेन आहे, सगळीकडे लागतं, सगळ्यांना माहिती आहे. व्यवस्थित आधार कार्ड द्या, चांगलं म्हणजे नवीन आहे, अपडेटेड आहे ते आधार कार्ड द्या. उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा रेशन किंवा केशरी रेशन कार्ड. एकतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल किंवा तुमचं जे रेशन कार्ड आहे ते पिवळं किंवा केशरी दोन्हीपैकी एक ते तुम्हाला द्यायचं आहे तिथे. ठीक आहे, तसेच मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सुरुवातीचा दाखला किंवा जन्म दाखला. बघा, म्हणजे निवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा तुमचं शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला ह्या चारपैकी एकही कुठलं तरी असेल तरी चालेल, तुम्हाला हे द्यायचं आहे. ठीक आहे, बघितलं, कागदपत्रही महत्त्वाचे आहेत. मग आता नोंदणी कधी सुरू होईल? माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे बघूयात आपण. उपलब्ध माहितीनुसार राज्यात नवीन सरकार स्थापन होताच राज्यातील 2,34,00,000 पात्र महिलांना लाडकी बहिणीचा योजनेचा सहावा हप्ता 2,021 रुपये देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान, बघा, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान नवीन अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे. काय म्हणलं इथं, हायलाईट करते मी, डिसेंबरचा पहिला आठवडा. ठीक आहे, म्हणजे आजपासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. जेव्हा घोषणा होईल, म्हणजे याच आठवड्यात घोषणा होणार आहे, ती घोषणा होईलच तेव्हा तुम्हाला फॉर्म भरून टाकायचं लगेच. यावेळेस उशीर करू नका, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नका. जेव्हा घोषणा होईल त्या दिवसापासून तुम्ही फॉर्म भरा. लास्ट दिवसाची वाट बघू नका, कारण लास्ट दिवशी खूप गर्दी होते. यावेळेस पण ऑनलाईन फॉर्म नसतील, यावेळेस पण ऑफलाईनच फॉर्म असतील. बघूया पुढे आपण काय म्हणतात ते. मग आता अर्ज कसा करायचा तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. अर्ज कसा करायचा तुम्हाला, सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येत नाहीत. ठीक आहे, नवीन अर्ज करता येत नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतः नाही करू शकत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन, आता तुम्ही याच्या आधी ऑनलाईन केले माहिती आहे, बऱ्याच लोकांनी ऑनलाईनच केले, पण आता तुम्हाला ऑनलाईन स्वतःहून अर्ज नाही करता येणार. तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेवेकडे जाऊन तिथं नवीन अर्ज करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः नाही करू शकणार, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा प्रक्रिया सुरू होईल, जेव्हा आता या आठवड्यात प्रक्रिया चालू होईल तेव्हा तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेवेकडे जा, तिथं नवीन अर्ज चालू करा. आणि शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. ज्या दिवशी घोषणा होईल त्या 2 ते 3 दिवसात फॉर्म भरून टाका, कारण पुढे खूप गर्दी होते, प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आत्ता पण परत जर वंचित राहिलं तर परत मुदतवाढ होईल की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आत्ता फॉर्म मुदतवाढ झाली की लगेच तुम्ही अंगणवाडी सेवेकडे जाऊन फॉर्म भरा, जेणेकरून तुम्ही इथून पुढे कुठल्या योजनेसाठी मुकणार नाही किंवा ही योजना तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, जर आत्तापर्यंत भरला नसेल तर यावेळेस मात्र नक्की भरा. आणि अजूनही तुमच्याकडे कुठले कागदपत्र नसतील तर ती मात्र गोळा करून ठेवा, बँकेचं अकाउंट काढून ठेवा, कारण मुदतवाढी होणारच आहे. त्यामुळे तुम्ही सगळं तुमची तयारी ठेवा, जेणेकरून जेव्हा घोषणा होईल त्या घोषणेमध्ये लगेच त्या दिवसापासून लगेच तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे, आणि लवकरात लवकर अंगणवाडी सेवेकडे जा,
तिथे फॉर्म भरावाच लागणार तुम्हाला, ठीक आहे. तिकडेच भरावं लागणार, ऑनलाईन तुम्ही स्वतःहून भरू शकत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी किंवा आपल्याला परत लेट होऊ नये यासाठी तुम्ही आधीच फॉर्म भरून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला वाटतंय का मुदतवाढ व्हावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मुदतवाढ व्हावी. कुणाला फॉर्म भरता नाही आले त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की मला फॉर्म भरता आला नाही, मला मुदतवाढ व्हावी असं वाटतंय. असे कमेंट करा, म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होतो. जास्त कमेंट केला की व्हिडिओ व्हायरल होतो आणि सरकारपर्यंत पोहोचला तर नक्कीच मुदतवाढ लवकरात लवकर चालू करतील, ठीक आहे. त्यामुळे नक्की कमेंट करा जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल, ठीक आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.